नमस्कार शेतकरी मित्रांनो, एसपी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत महाडीबीटी पोर्टल अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या कृषी यांत्रिकीकरण योजना या अंतर्गत पॉवर टिलर या घटकासाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा आणि पॉवर टिलर या घटकासाठी मिळणारी सबसिडी किती असेल। तर मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालवता सुरू करूया आपला आजचा विषय। त्याआधी आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, आपल्या प्लेलिस्टमध्ये महाडीबीटी नावाची प्लेलिस्ट आहे। त्यामध्ये तुम्हाला महाडीबीटी या पोर्टल अंतर्गत जेवढ्या काही शेती संबंधी योजना आहेत त्याबद्दल माहिती मिळेल। ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा, कुठल्या योजनेसाठी पात्रता काय आहे, या सर्व गोष्टींची माहिती आपण या प्लेलिस्टमध्ये। तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपण आलो आहेत महाडीबीटी पोर्टलच्या होम पेजला। या ठिकाणी माझा युजर नेम आणि पासवर्ड वापरून मी अकाउंट लॉग इन करतो आहे। मित्रांनो, अकाउंट लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे एक पेज दिसेल। यानंतर अर्ज करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज दिसेल। या ठिकाणी तुम्हाला बरेचसे ऑप्शन्स दिसतील। तर यामध्ये आपल्याला कृषी यांत्रिकीकरण योजना या अंतर्गत बाबी निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। यानंतर तुम्हाला तालुका निवडायचा आहे, त्यानंतर गावाचं नाव निवडायचं आहे। मुख्य घटक या ठिकाणी आपल्याला कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य, त्यानंतर तपशील निवडा, यामध्ये आपल्याला पॉवर टिलर हे ऑप्शन निवडायचं आहे। त्यानंतर एसपी मध्ये श्रेणी निवडायची आहे। तर या ठिकाणी बघा, वेगवेगळ्या श्रेणीसाठी वेगवेगळं अनुदान मिळणार आहे। तर मित्रांनो, कमीत कमी 8 बीएचपी पासून ते 11 बीएचपी पर्यंत आपण या ठिकाणी पॉवर टिलर घेऊ शकतो। तर या ठिकाणी आपण 8 ते 11 हे सिलेक्ट करत आहोत। मित्रांनो, वेगवेगळ्या बीएचपी साठी अनुदान किती मिळतं याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर या ठिकाणी पॉवर टिलर सिलेक्ट करायचा आहे। मशीनचा प्रकार सुद्धा पॉवर टिलर, त्यानंतर हा चेकबॉक्स क्लिक करायचा आहे आणि जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, स्टेप्स ज्या आहेत त्या ट्रॅक्टर आणि या पॉवर टिलरसाठी सारख्याच आहेत। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आपल्याला दिसत असेल आपण आता ज्या घटकासाठी अर्ज केला आहे तो या लिस्टमध्ये आलेला आहे, पण इथं दाखवत आहे नॉट अप्लाइड। त्यासाठी आपल्याला परत मुख्य पृष्ठावर जायचं आहे आणि त्या ठिकाणाहून आपल्याला अर्ज करा या बाबीवर जायचं आहे आणि पहा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, पहा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता केलेल्या अर्जाची तुम्हाला लिस्ट दिसेल। या ठिकाणी आपल्याला आता प्राधान्य क्रमांक निवडायचा आहे। तर आधी ट्रॅक्टरसाठी आपण अर्ज केलेला होता, त्याचा प्राधान्य क्रमांक मी 1 ठेवतो आहे आणि पॉवर टिलरसाठी प्राधान्य क्रमांक 2 ठेवतो आहे। त्यानंतर परत आपल्याला चेकबॉक्स क्लिक करायचा आहे आणि अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, या ठिकाणी बघा, आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे हा तुम्हाला एक मेसेज दिसेल। त्यानंतर ओके करायचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पॉवर टिलर या घटकासाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतो। आणि क्रॉस चेक करायचं असेल तर आपण मी अर्ज केलेल्या बाबी या ऑप्शनमध्ये जाऊन छाननी अंतर्गत अर्ज यामध्ये आपण चेक करू शकता। तर बघा मित्रांनो, आता ज्या घटकासाठी आपण अप्लाय केलेला आहे पॉवर टिलर तो या ठिकाणी लिस्टमध्ये आलेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची प्रोसेस आहे। ट्रॅक्टरसाठी आणि पॉवर टिलरसाठी जवळपास प्रोसेस सारखीच आहे। तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत या घटकासाठी नेमकी सबसिडी किती आणि कशी मिळेल। मित्रांनो, वेगवेगळ्या बीएचपी नुसार ही सबसिडी जी आहे ती वेगवेगळी असते आणि तुमच्या कॅटेगरी वाईज सुद्धा सबसिडी जी मिळणारी आहे ती वेगळी असते। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी 8 बीएचपी पेक्षा कमी जर आपण या ठिकाणी पॉवर टिलर घेणार असू तर आपल्याला मिळणारी सबसिडी जी आहे, तुम्ही जर एससी किंवा एसटी किंवा महिला किंवा अल्पभूधारक शेतकरी असाल तर तुम्हाला मिळणारी सबसिडी जी आहे ती 65,000 रुपये आहे। आणि या व्यतिरिक्त जर तुमचा प्रवर्ग असेल तर तुम्हाला मिळणारी सबसिडी जास्तीत जास्त 50,000 रुपये असणार आहे। मित्रांनो, याच्यापेक्षा जास्त जर आपण बीएचपी सिलेक्ट केला म्हणजे 8 बीएचपी व त्यापेक्षा जास्त, तर मित्रांनो तुम्हाला मिळणारी सबसिडी जी आहे ती जास्तीत जास्त असणार आहे 85,000 रुपये। जर तुम्ही एससी, एसटी, महिला, अल्पभूधारक शेतकरी या प्रवर्गातील असाल आणि तुम्ही जर या व्यतिरिक्त असाल तर तुम्हाला मिळणारी जास्तीत जास्त सबसिडी आहे 70,000 रुपये।
तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला जास्तीत जास्त 85,000 सबसिडी या ठिकाणी मिळू शकते. तर मित्रांनो, याचप्रमाणे आपण ट्रॅक्टर या घटकासाठी नेमकी सबसिडी किती मिळेल याबद्दल सुद्धा व्हिडिओ बनवला आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. थँक्यू.